फंक्शनमध्ये तुमच्या बर्थडेट प्रमाणे तुमच्या दिशा जर तुम्ही पाळल्या तर त्यावेळेस यू रन. म्हणजे लिटरली तुम्हाला जाणवायला लागतं की अरे माझ्यात खूप छान फरक पडत चाललाय. मुलाला करिअर वाईज हवं असेल तर त्यावेळेस त्याच्या बर्थडेट प्रमाणे त्याची करिअर डायरेक्शन म्हणून असते फंक्शनमध्ये, तर ती फॉलो करून ती ऍक्टिव्हेट करून आपण त्यावेळेस पुढे जाऊ शकतो. तर अशा जेव्हा केसेस येतात किंवा बऱ्याच लोकांना जेव्हा प्रॉब्लेम होय असतो तेव्हाच या गोष्टींकडे वळतात असं आपण म्हणालोच. तर ते ही जी गोष्ट आहे ना, तर सगळ्यात महत्वाचं मी आतापर्यंत जेवढ्या पण लोकांना फंक्शुई सजेस्ट केली तेव्हा सगळ्यात पहिलं माझं थॉट जातो की तुमच्या घरात क्लटर कसं आहे, तुम्ही घरात किती पसारा. आता क्लटरचा अर्थ बऱ्याच लोकांना एक्झॅक्ट कळत नाही. म्हणजे त्यांना असं होतं की अरे बापरे खूप सामान आहे म्हणून, अरे बापरे म्हणजे सगळं साफसुथरं घर पाहिजे का, म्हणजे सगळं टाकून देऊ का. नाही नाही असं नाही म्हणायचंय. पण फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला पण कधी थॉट आला काय सांगा. जेव्हा तुम्ही लायटर हातात घेता गॅस, असं काही उठल्याबरोबर सगळ्यात पहिला आपण गॅस स्टोव्हकडे जातो आणि मे बी चहा हवा असेल, गरम पाणी हवं असेल, मोठे, तर सगळ्यात पहिला गॅस लायटर. आणि ते जर बघितलं ना, कित्येक लोकांच्या घरी गॅस लायटर चेंजच नाही करत. 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले असे सांगतात लोक. तेव्हा जर असं की जी फर्स्ट एनर्जी तुम्ही चालू करता तो लायटर तुम्ही जर लक्ष देऊन बघितला तर तो छान हवा. सुरुवातच एनर्जीची, जे तुम्ही दिवसभर ज्या ह्याच्यावर अन्न शिजवणारे ते जर गॅस लायटर तुमचं, मी तरी म्हणेन दर वर्षा 2 वर्षातून नवीन लायटर घ्याच.